सर्वसामान्य नागरिकांचं बजेट आता पुन्हा एकदा हलणार आहे, कारण की आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होते। आज पुन्हा एकदा इंधन वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोलच्या दरात 2.71 पैसे तर डिझेलच्या दरात 2.81 पैसे अशी वाढ करण्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर मागील 10 ते 12 दिवसातील ही चौथी दरवाढ आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आता सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट जे आहे ते कोलमडताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दराने आपण पाहिलं तर पेट्रोल जे आहे ते 111.52 पैसे प्रति लिटर आहे। इथे आपण पाहिलं तर आजचे रेट इथे आपल्याला दिसत आहेत। त्याच्या हिशोबानेच आता सर्वसामान्य जे टू व्हीलर जे वापरतात नागरिक, ज्यांना ऑफिसला जायचं असतं, त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। सातत्याने ही वाढ होतीये, त्याच्यामुळे नेमका पैसे इंधनासाठी वाचवायचे की आता दुसऱ्या खर्चांसाठी ते ठेवायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे आपल्याला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आता आपण पाहिलं तर डिझेलच्या दरांमध्ये देखील 2.81 रुपयांची वाढ झाली आहे। नवे दर इथे दिसत आहेत 98.19 पैसे अशी ही आजचे प्रति लिटर आजच्या सोबत काही नागरिक आहे। दादा, सातत्याने वाढ होतीये, चौथी दर वाढ आहे, काय सांगाल? काय आमच्या गरिबांच्या खिशाला जळ बसते, दुसरं काय? आम्ही किती कमवणार आणि किती पेट्रोल? रोज 100 किलोमीटर फिरायला लागते आम्हाला। 100-150 रुपये, 300-400 रुपये पेट्रोललाच जातात। काय कमवणार आम्ही? काय व्यवसाय काय करता तुम्ही? मी भिगारी काम करतो, लेबरचं। अच्छा, किती म्हणजे तुमचे बरेचसे पैसे आता पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये जात असतील, घरचं आर्थिक बजेट कोलमडतंय, कसं मॅनेज करताय? आता असंच कसं तरी आपलं रोजची कामं करायची, तेव्हा मॅनेज होते सगळं। तुम्हाला गाडी लागतेच? हो, कंटिन्यू गाडी 100 किलोमीटर कामं चालू आहे सगळे। तळेगावला, इकडे वटपुरसंगीला गाडी लागतेच ना। वर्क फ्रॉम होम म्हणजे नाही? नाही, तसलं नाही। आता दरवाढ होते तर त्याच्यावर काय सांगा? त्याच्यावर काय आता होती तर होती, आता कोण अडवणार त्यांना? रोज होती, आता 111 रुपये झाले। आधी 103 होतं एक महिन्यापूर्वी। 111 रुपये कुठे गेला रे? आपण आता नागरिकांशी देखील काही संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की वर्क फ्रॉम होम करा। मात्र आता आपल्यासोबत असेही काही नागरिक आहेत ज्यांचं वर्क फ्रॉम होऊ शकत नाही। 100 किलोमीटरचा प्रवास आहे, जाणं भागच आहे। मात्र 111 लिटर प्रति लिटर दर जे झाले आहेत, त्याच्यामुळे आम्ही नेमकं पैसे ठेवायचे कशासाठी हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे पडल्याचं पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे ती सांगितल्याप्रमाणे सध्या युद्ध सुरू आहे, त्याच पार्श्वभूमीवरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा जो आहे तो जाणवतोय आणि त्याच्यानुसारच ही चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली। यासोबतच CNG देखील आता महागलेला आहे। गेल्या काही दिवसात 4 रुपयांनी CNG आहे तो महागलेला आहे। पाहायला गेलं तर आता डिझेलची दरवाढ होत असल्यामुळे येत्या काळात भाजीपाला असेल, दूध असेल, हे देखील महागण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की याचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो होत असतो, डिझेल त्याच्यासाठी लागतं। डिझेलच्या किमती वाढल्या तर साहजिकच सध्या बाजारामध्ये भाजीपाला असेल किंवा इतर ज्या घरगुती गोष्टी आहेत त्याच्या देखील किमती वाढण्याची शक्यता सध्या मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते। त्यामुळे इंधनाच्या किमती एकीकडे वाढत आहेत, त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसते, तर दुसरीकडे आता घरगुती रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या देखील किमती वाढणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।